नमस्कार, मी निलिमा कदम. आपण इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 2 पेपर असतात. आज आपण पेपर दुसरा जो आहे त्यामधील एक घटक अभ्यासणार आहोत. पेपर दुसरा हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. पहिला भाग आहे तृतीय भाषा, हा आहे 50 गुणांसाठी, आणि त्यातील दुसरा भाग बुद्धिमत्ता चाचणी, इंटेलिजन्स टेस्ट, कॅरीज 100 मार्क्स. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी, बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये आकलन, इंग्रजी अक्षरमाला या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. आकलनासाठी 10% इतका भारांश आहे, म्हणजेच साधारणपणे 5 प्रश्न असतात. पैकी सूचना पालन, भाषा ज्ञान आणि तिसरा घटक इंग्रजी अक्षरमाला, अशा प्रकारे या तिन्ही घटकांवर आधारित एकूण 5 प्रश्न या आकलन या घटकामध्ये अंतर्भूत असतात. त्या इंग्रजी अक्षरमाला या संबंधी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. इंग्रजी अक्षरमालेची तुम्हाला ओळख आहेच. मग यामध्ये आपण इंग्रजी अक्षरमालेविषयी अजून काय बरं माहिती घेणार आहोत? बघा, या उपघटकामध्ये जे प्रश्न दिलेले असतात त्यामध्ये इंग्रजी अक्षरमाला, the letters in the alphabet sequence are given. Now, the questions under this subtopic are based on the letters in the alphabet series. So, we must know the position of the letters, distance between letters, the letters in different groups, then the position of a letter to the left or right side of the given letter, etc. काय करायचंय आपल्याला? तर दिलेली इंग्रजी अक्षरमाला जी आहे त्या इंग्रजी अक्षरमाला थोडीशी मूळ अक्षरमालेशी तिचा थोडासा फेरफार केलेला असतो, त्याच्यात थोडासा बदल केलेला असतो. मूळ अक्षरमालेतील क्रमाशीच तिचा संबंध जोडलेला असतो. प्रश्न सोडवताना आपल्याला हा संबंध लक्षात घ्यावा लागतो आणि यासाठी मूळ अक्षरमालेतील अक्षरांचा क्रम माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच अक्षरांचे क्रमांक, त्यानंतर गणितामधील मूळ संख्या, वर्ग संख्या या लक्षात ठेवाव्यात आणि त्या अनुषंगाने येणारी अक्षरं जी आहेत ती लक्षात ठेवली पाहिजेत. त्यानंतर अक्षरांमधील फरक, डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने असलेला त्यांचा क्रम, या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यावेळेला आपल्या समोर प्रश्न येतो त्यावेळेला प्रश्नामध्ये अक्षरापासून असा उल्लेख असल्यास मोजताना त्या अक्षराचा क्रमांक 1 धरावा, म्हणजेच ते अक्षर धरून मोजावे. अत्यंत महत्त्वाचं आहे हे बघा. ज्या वेळेला आपल्याला अक्षरापासून असं म्हटलेलं असेल त्यावेळेला त्या अक्षराचा क्रमांक 1 धरायला पाहिजे. फ्रॉम द लेटर मीन्स that particular letter should be counted as the first letter. अक्षराच्या उजवीकडे किंवा डावीकडे असा उल्लेख असल्यास संबंधित बाजूला त्या अक्षराच्या पुढील किंवा मागील लगतच्या अक्षराचा क्रमांक 1 धरावा. बघा, to the left or right of the letter means
its adjacent letter, लगतचं अक्षर, its adjacent letter should be counted as the first letter. अक्षरमालेच्या विरुद्ध टोकाकडून असलेला अक्षराचा क्रमांक कसा काढायचा बघा. एकूण अक्षर किती आहेत? 26. मग त्या अक्षराचा क्रमांक 26 मधून वजा करून येणारा क्रमांक. फॉर एक्झाम्पल, we want to know the number of F, the serial number of F from left side. ओके, मग आपण कसं काढणार आहोत? तर F चा क्रमांक डावीकडून काय करणार आपण? किती आहे? डावीकडून 6 आहे. मग आपल्याला विरुद्ध टोकाकडून काढायचं आहे, म्हणजे उजवीकडून काढायचं आहे. तर एकूण अक्षर 26, म्हणून 26 वजा 6 म्हणजेच F चा क्रमांक येईल 20. ओके, आता ज्या वेळेला आपण आपल्या समोर ती अक्षरमाला असते त्यावेळेला आपली डावी बाजू म्हणजेच ती समोरची अक्षरमालेची डावी बाजू. ओके, म्हणजे ABCD असेल तर A आपल्या डाव्या बाजूला आहे आणि उजवीकडे आपला येणार आहे Z, राईट. आणि म्हणूनच F चा क्रमांक डावीकडून 6 आहे बघा. आपल्याला उजवीकडून विचारलेला असेल, विरुद्ध टोकाकडून विचारला आहे, तर उजवीकडे अक्षर 26 आहेत. 26 मधून हे 6वं अक्षर वजा केलं म्हणून F चा क्रमांक उजवीकडून येणार आहे 20. दोन अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर म्हणजे त्या दोन अक्षरांचे क्रमांक मिळवून त्याचे निम्मे केल्यावर म्हणजेच आपण सरासरी ऍव्हरेज घेणार, येणाऱ्या संख्ये इतक्या क्रमांकाचे अक्षर. सो दोन अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर. उदाहरणार्थ बघा, B व J च्या मध्यभागी येणारे अक्षर. आता B आणि J च्या मध्यभागी येणारे अक्षर, तर B चा क्रमांक आहे 2, J चा क्रमांक आहे किती आहे? 10. मग या दोघांच्या मध्यभागी येणारे अक्षर आपण कसं काढणार? तर त्यांची सरासरी 2 + 10/2 म्हणजेच आली 6. सरासरी आली 6. 12/2 म्हणजे 6 आलं. म्हणजेच B व J च्या मध्यभागी येणारं अक्षर कितवं येणार? 6व्या क्रमांकावरील अक्षर असणार आहे. म्हणजेच 6व्या क्रमांकावर असणारं अक्षर F हे B व J च्या मध्यभागी येईल. दोन अक्षरांच्या दरम्यान म्हणजेच ती दोन अक्षरे वगळून त्यांच्यामध्ये असणारी सर्व अक्षरे. सो बिटवीन टू लेटर्स मीन्स all the letters in between except those two letters should be counted. एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे ती दोन अक्षरे धरून मधली सर्व अक्षरे. From a letter to the other letter means all the letters including those two letters should be counted. Now, here are some clues for remembering the numbers of the alphabets. See here, A1, B2 means B2. Okay, then 4D, right? 4D. A1, B2, 4D. Fix 6. G, 9, K11, Kelvin, L for remembering 12, M 13, मैं तेरा, then pre 16, twin is 17, T20 matches, so remember T20, T at 20. So these types of some symbols can be made to remember the numbers of the alphabet. तर अशा प्रकारे आपण काहीतरी आयडिया घेऊन ही अक्षरं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपण
काही प्रश्नांकडे येणार आहोत. बघूया प्रश्न. अक्षरमालेत 1 व 13 क्रमांकांच्या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होईल? आता या ठिकाणी आपल्याला अक्षरमाला सुरुवातीला दिली जाते आणि या अक्षरमालेवर आधारित आपल्याला हे प्रश्न विचारलेले आहेत. अक्षरमालेचं निरीक्षण करा. बघा, ABCDE झेड यामध्ये नाहीये, राईट. आता अक्षरमालेत 1 व 13 क्रमांक. मग आपण काय करणार आहोत, तर अक्षरमाला आपली समोर आणायची. 1 पासून 13, 13 मै 13 म्हणजे एम, राईट. मग अक्षरमालेत 1 व 13 क्रमांकाच्या अक्षरांपासून म्हणजे 1 चा 1 ए आणि 13 चा एम, ही दोनच अक्षर आपल्याला विचारात घ्यायची आहेत, राईट. म्हणजेच ए आणि एम पासून कोणता शब्द तयार होईल? पर्याय बघा, AI, MA, AN आणि AM. काय येणार आहे उत्तर? पर्याय क्रमांक 4 AM. अक्षरमालेच्या क्रमवार प्रत्येक गटातील टोकाची 2 अक्षरे घेऊन मांडल्यास या मांडणीतील कोणत्या क्रमांकांच्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो? आता काय सांगितलंय? प्रत्येक गटातील, गट दिलाय आपल्याला पुन्हा Y पर्यंत. प्रत्येक गटातील बघा टोकाची 2 अक्षरे बघूया, म्हणजेच AE, त्यानंतर FJ, KO, PT आणि UY ही झाली. ही जी मांडणी झाली यातील कोणत्या क्रमांकांच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो? आता या ठिकाणी आपल्याला आपण अक्षरांना क्रमांक देऊन घेऊया. 1 ते 10 झाले. आता पर्याय 3, 1, 8, 3, 1 आणि 8. 3 काय आहे? FAT. मिळतोय आपल्याला फॅट? येस, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आहे फॅट. 5, 8, 6 कोणता आहे बघा? KTO. 4, 1, 7 JAP आणि 6, 7, 9 OP आणि U. ओके, OPU. म्हणजेच कोणत्यापासून तयार होतो आहे? पहिल्या अक्षरापासून फॅट, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. अक्षरमालेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडील 9व्या अक्षराच्या डावीकडील 11वे अक्षर कोणते? प्रश्नाचं वाचन काळजीपूर्वक करा. काय सांगितलंय बघा, अक्षरमालेत पहिलं आहे बघा मध्यभागी असलेल्या. हा एक शब्द महत्वाचा आहे. उजवीकडील 9वे अक्षर आणि डावीकडील 11वे अक्षर. बघा, म्हणजे या प्रश्नामध्ये किती भाग आहेत? 1, 2, 3. अशा प्रकारे त्या प्रश्नाला विविध भागामध्ये वाचन करण्याचा सराव करा. मध्यभागी असलेलं अक्षर, उजवीकडील 9वे, डावीकडील 11वे. मग आपण आपली अक्षरमाला लिहून घेतलेली आहे. अक्षरमालेच्या मध्यभागी आता या ठिकाणी ही 25 अक्षर आहेत. झेड नाही आहेत म्हणजे 25 आहेत. आता मध्यभागी कुठलं येणार? तर बघा, दोन्ही बाजूची 10 10 गेली, मधली ही 5, त्यामध्ये मधलं म्हणजेच कोणतं आलं? एम. आपण या काही गोष्टी अगदी सूक्ष्म निरीक्षणाने लक्षात ठेवू शकतो. ओके, आता ज्या वेळेला आपल्याला 26 दिली असतील त्यावेळेला मध्यभागी अक्षर बदलणार आहे आपलं. इथे 25 आहेत त्यामुळे आपण काढलं इथे एम आलं मध्यभागी. उजवीकडील 9वे, उजवीकडचं 9वं अक्षर बघा, ही किती आहेत? एमच्या पुढे हे सोडावं लागणार आपल्याला. उजवीकडील 9वे म्हणजे 2, हा पुढचा ग्रुप 5चा, 5, 2, 7, 8, 9 म्हणजेच आलं व्ही हे अक्षर. त्याच्या डावीकडील 11वे, डावीकडील 11वे. पुन्हा आता व्हीच्या डावीकडे म्हणजेच हा ग्रुप कितीचा आहे बघा? 5चा ग्रुप. हे U1, 5 आणि 1 6, 6 आणि हे 5 11 म्हणजेच कोणतं अक्षर येणार? के. 11वं अक्षर येईल
के पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्याला प्रश्न दिला जातो तो प्रश्न आपल्याला काय करायचा आहे, स्प्लिट करायचा आहे. महत्वाचे कोणकोणते त्यातले भाग आहेत ते मार्क करून घ्या आणि त्यानुसार प्रश्न सोडवण्याचा, उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा. अक्षरमालेत के व एस या अक्षरांपासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते? आता के आणि एस आपण ही अक्षरमाला लिहून घेऊया. के व या एस या अक्षरांपासून समान अंतरावर. आता के आणि एस पासून समान अंतरावर कितीचा ग्रुप आहे हा? हे 4, 5, 6, 7, 8, 9 ही 9 अक्षर आहेत. म्हणजेच काय येणार आहे? मधलं अक्षर कोणतं येणार आहे? ओ. पर्याय क्रमांक 4. अक्षरांपासून समान अंतरावर म्हणजेच काय येणार आहे? मध्यभागी असलेलं अक्षर. म्हणूनच या ठिकाणी आलं पर्याय क्रमांक 4 ओ. अक्षरमालेत ई नंतर येणाऱ्या 13व्या स्थानावरील अक्षर आणि या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर यांच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे? ई नंतर येणाऱ्या 13व्या स्थानावरील आणि डावीकडील चौथे अक्षर. बरोबर. आता ई नंतर 13वे. 5, 5, 10 आणि 3, 13 म्हणजेच कोणतं आलं? आर. या अक्षराच्या म्हणजेच आरच्या डावीकडील चौथे कोणतं येणार आहे? एन. कारण हे अक्षर आपल्याला सोडावं लागणार. 1, 2, 3, 4 एन. यांच्या मध्यभागी. आता एन आणि आर यांच्या मध्यभागी का किती अक्षर आहेत? तर बघा ओ पी क्यू म्हणजेच मध्यभागी कोणतं येणार आहे? बघा एन ओ पी क्यू आर. मध्यभागी आलं अक्षर पी. बरोबर. कारण ही 2 अक्षर आपल्याला सोडावी लागणार आणि मग त्याच्या मध्यभागी म्हणजेच पी. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. अक्षरमालेत 15व्या अक्षरापासून 3 अक्षरे सोडून असणारे अक्षर कोणते? अक्षरमाला आपल्याला दिलेली आहे. 15वं अक्षर बघा 5, 5 चा ग्रुप आहे. 5, 5, 10 आणि 5, 15. 15वं अक्षर म्हणजेच ओ. ओ पासून 3 अक्षरे सोडून म्हणजेच 1, 2, 3 ही अक्षरे सोडून असणारे अक्षर कोणते? कोणतं आलं? पर्याय क्रमांक 2 एस. अक्षरमालेत एफ आणि जे यांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, एफ आणि जे यांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या 5 पट एवढी अक्षरे पुढीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? आता एफ आणि जे च्या दरम्यान किती अक्षर आहेत? 3. याच्या 5 पट म्हणजेच 3 गुणिले 5 बरोबर 15. मग आता आपण बघूया पहिला पर्याय आय आणि वाय. आय किती नंबरवर आहे बघा? चौथ्या इथे 5, 4, 9 आणि वाय दिसते आपल्याला 25. मग 25 वजा 9 म्हणजेच किती येणार आहेत? 25 वजा 9 म्हणजेच किती आली? किती आले? 15 अक्षर आपल्याला मध्ये पाहिजेत. बघा येत आहेत 5, 5, 10 आणि ही 4, 14 आणि हे 1, 15 आली. म्हणजेच आय आणि वाय च्या मध्ये किती अक्षर आहेत? 15 अक्षर आहेत. म्हणजेच आलं पर्याय क्रमांक 1. ओके. आपल्याला पुढे जायची गरजच नाहीये. CBA उलटी घेतली DE आहे तसं. HGF IJ MLK NO RQP ST आणि WVY XY. बरोबर. आता 16व्या स्थानावर 5, 5, 10 आणि 5, 15 म्हणजे 16व्या स्थानावर कोण येणार आहे? पर्याय क्रमांक 2 आर येणार आहे. बरोबर. 5, 5, 10 आणि 5, 15 आणि हे आलं एक 16वं म्हणजे 16व्या स्थानावर आपल्याला मिळालं आर हे अक्षर. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक बटन दाबा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा. थँक्यू.